क्रमांक 8 केल्याप्रमाणे सन्माननीय अध्यक्ष महोदय, या लक्षवेधीसाठी थोडी प्रस्तावना करू द्या, कारण महिलांच्या लक्षवेधी सहसा या सभागृहात लागत नाही. मी महिलांसंदर्भातली लक्षवेधी लावलेली आहे आणि खूप महत्वपूर्ण विषयासंदर्भामध्ये अध्यक्ष महोदय मी लक्षवेधी थोडक्यात घ्या पण ताई, थोडक्यात बिलकुल थोडक्यातच घेते अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये चर्चा करत असताना मी 4 दिवसापूर्वी अग्निशामक दलामध्ये काम करणाऱ्या महिलांसंदर्भामध्ये प्रश्न मांडला होता. ज्या आपल्या मुंबई अग्निशामक दलामध्ये 116 महिला ज्या आहेत त्या कार्यरत आहेत, त्यांच्या संदर्भामध्ये सांगत असताना सन्माननीय अध्यक्ष महोदय, मला अध्यक्ष महोदयांनी सांगितलं की तुम्ही लक्षवेधी आणा, मी लक्षवेधी लावतो. त्यांचा इथे उल्लेख नाही, पण माझी माननीय मंत्री महोदयांना हे सांगायचंय की आज महिला विविध क्षेत्रामध्ये काम करतायत. म्हणजे अग्निशामक दलामध्ये काम करतायत, आज जसं मी बीएसटीचं सांगितलं वाहक म्हणून काम करतायत, महानगरपालिकेमध्ये आज स्वच्छतेचं टेंडर सुद्धा महिला बचत गटांना देण्याचं काम त्या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे. त्यामुळे विविध क्षेत्रामध्ये महिला काम करतात, ज्या क्षेत्रामध्ये पूर्वी महिला काम करत नव्हत्या, पण महिलांनी आता झेप मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेली आहे आणि त्या आपल्या कर्तृत्व सिद्ध करू इच्छितात. पण त्यांना काही बंधनं झाली आणि बंधनं आपणच त्या ठिकाणी केलेत, कारण त्यांना त्या सुविधा नाहीये ज्या सुविधा आपल्याला त्यांना द्यायला पाहिजे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आम्हाला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की महाराष्ट्र राज्य पुरोगामी प्रगत राज्य याने 3 महिला धोरणं आणली आणि म्हणून आजच्या प्रश्नाच्या माध्यमातून मी आपल्याला 2-3 गोष्टी सांगू इच्छिते की ज्या वेळेला नवरात्री होत्या त्यावेळी ह्या विविध महिलांना भेटण्याचं मला मी या ठिकाणी गेले आणि त्यांना भेटले सन्माननीय अध्यक्ष महोदय. आणि जेव्हा त्यांना भेटले तेव्हा मला असं सन्माननीय अध्यक्ष कळलं, त्यांच्या रूम मध्ये त्या घेऊन गेल्या. मंत्री महोदय, मला इतकं दुःख वाटलं की 40 स्क्वेअर फुटाची रूम होती, त्याच्यामध्ये जवळपास मला वाटतं 50 महिला बसल्या होत्या कशा तरी. त्यांचं ते पूर्ण बेसिंग तुटलं होतं, पाणी खाली चाललं होतं आणि छोटंसं टॉयलेट त्या ठिकाणी होतं. बघा, त्या ठिकाणी गरोदर महिला होत्या, काही माता होत्या आणि त्या म्हटलं आम्ही इथे बसायचं कसं, म्हणजे बसून कसं शकता, आणि एक छोटासा असा बेंच होता. यासाठी सन्माननीय अध्यक्ष महोदय मी ही गोष्ट आपल्या समोर नमूद करू इच्छिते की त्या महिला, त्यांचा पण पूर्ण अधिकार आहे, बिलकुल त्या तुम्ही कंत्राटी पद्धतीमध्ये आहात असं म्हणाल, पण सन्माननीय अध्यक्ष महोदय, ज्या महिला परमनंट जॉबला सुद्धा आहेत बीएसटी मध्ये, त्या मला सांगत होत्या सन्माननीय अध्यक्ष महोदय की त्यांच्यासाठी दुसरं सेपरेट टॉयलेट नाही. मला एक गोष्ट आपल्याला नम्रपणे सांगायची, महिलांसाठी टॉयलेट ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कदाचित आमच्या महिला इथे बसल्या त्या समजू शकतात. यासाठी महत्वाचे की आमच्यासाठी ते काही लक्झरीज आयटम म्हणून नाही आहे सन्माननीय मंत्री महोदय. जास्तीत जास्त महिलांना तुम्ही विचारणार, म्हणजे काम करायला निघतात त्यांना युरिन इन्फेक्शन होत असतं. याचं कारण असं असतं की त्यांच्यासाठी वेगळं शौचालय नसतं. त्यामुळे सर्वप्रथम मला आपल्याला सांगणं की मग त्या मी महिला, ज्या मी सांगितलं तुम्हाला अग्निशामक दलामध्ये काम करत होत्या, ज्या महिला या बीएसटी मध्ये काम करतायत, ज्या महिला महानगरपालिकेमध्ये काम करतात किंवा कुठेही महिला जी काम करते, सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण तर सांगतो की महिलांना महिला विशेष कक्ष असला पाहिजे, महिलांसाठी सेपरेट टॉयलेट असले पाहिजे, महिलांसाठी हिरकणी कक्ष असला पाहिजे, महिलांसाठी चेंजिंग रूम असली पाहिजे, महिलांसंदर्भामध्ये गाईडलाईन असलेली, विशाखाची गाईडलाईन असलेली पाटी ठळक ठिकाणी असली पाहिजे, ज्याच्यामध्ये तो कायदा जो आहे प्रिव्हेन्शन आणि प्रोहिबिशन फ्रॉम सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस, या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. आपण सांगतो पण प्रत्यक्ष असत नाही सन्माननीय अध्यक्ष महोदय. म्हणजे प्रश्न मी यासाठी भूमिका करते की महिलांची समस्या इथे मांडण्याची मला खूप संधी. 8 मार्चला भाषण करायला देणं म्हणजे महिला दिन नाहीये सन्माननीय अध्यक्ष महोदय. महिलांसाठी सुविधा उपलब्ध करणं ही महिला दिनाची त्यांच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही इथे बसल्या कोणत्याही महिलेला विचारा, त्यांना किती त्रासाला सहन करून घ्यायला लागतं. त्यामुळे माझा पहिला प्रश्न सन्माननीय मंत्री महोदय आपल्याला आहे, मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारी सगळी वॉर्ड ऑफिसर, या बीएसटीच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या चौक्या किंवा बीएसटीच्या अंतर्गत असलेले तुमचे बस डेपो, आणि त्या ठिकाणी पूर्वी तर असं होतं वरंगुळा केंद्र पण होतं, ते पण बंद झाले, कॅन्टीन पण तुमची बंद झाली आहे बीएसटीची. ही सगळी सन्माननीय अध्यक्ष महोदय यामध्ये महिलांसाठी ह्या ज्या गोष्टी मी सांगितल्या आणि इतरही महिला धोरणामध्ये गोष्टी आहेत, त्याचं तातडीने लागू करण्यासंदर्भामधला मास्टर प्लॅन केला जाईल का, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट सन्माननीय अध्यक्ष महोदय, या महिलांना जर पगार बघितला तर अध्यक्ष महोदय 14,600 रुपये पगार आहे त्यांचा. त्याच्यामध्ये सन्माननीय अध्यक्ष महोदय काटछाट करून 12,000 रुपये हातात मिळतात त्यांच्या. त्यामध्ये पण सन्माननीय अध्यक्ष महोदय त्यांना कुठलीही सिक लिव्ह नाहीये, कुठलीही फॅसिलिटी नाही. एक दिवस सुद्धा ती महिला कामाला नाही गेली काय कारणामुळे, घरच्या कारणामुळे, लगेच त्यांचा पगार कापण्याचं काम होतं. माझे विनंती आहे, बीएसटीचे इतके सगळे महत्वाच्या ठिकाणी असलेल्या डेपो मध्ये कुठं पॅरिस बनवलंय, कुठं मयामी बनवलंय, अरे या कर्मचाऱ्यांना परमनंट करा ना. का बीएसटीला आपण, सरकारी यंत्रणेला आपण प्रायव्हेटायझेशन करायला चाललेलो आहे. त्यामुळे या महिलांना आपण परमनंट करणार का, हा माझा या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय. मग नंतर पुढे मी बोलते. सन्माननीय मंत्री अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य वर्षाताईंनी बेस्ट मधल्या महिला कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे.
मला असं वाटतं की एकूण बेस्ट मध्ये त्यामध्ये समाजांची कंत्राटी समस्या चालक व्यवस्थित जे आहेत लागेल. ते 5,743 आहेत आणि वाहक 1195 आहेत. एकूण 7,280 पैकी 142 या महिला त्या ठिकाणी कर्मचारी काम करत आहेत आणि बीएसटी कर्मचारी म्हणून एकूण 15,695 जे कर्मचारी काम करतात त्यात परमनंट म्हणून 20 महिला काम करतात. जरी संख्या कमी असली तरी देखील महिलांना संरक्षण देणं, महिलांना सुविधा देणं ही सरकारची आणि बीएसटीची जबाबदारी आहे आणि म्हणून मी एक यादी देखील परिषदे आपल्याकडे पाठवतो. त्याच्यामध्ये अजून काही सुविधा कराव्या लागल्या तर आपण नक्की करू. तसे निर्देश देखील बेस्टला दिले जातील. परंतु मुंबईचे जे 27 आगार आहेत, या 27 आगारमध्ये पुरुषांसाठी शौचालय जी आहेत ती 57 आहेत आणि महिलांसाठी सेपरेट, ज्याचा उल्लेख मगाशी आपण केला, ती सेपरेट शौचालय ही 30 आहेत. त्याच्यामध्ये ज्या काही सुविधा द्यायच्या असतील, तिथं ज्या काही त्रुटी असतील त्या देखील त्रुटी दूर करण्याचा आदेश आजच बेस्टच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिला जाईल. परंतु एक महत्वाची गोष्ट जी आपल्याला मला इथं सांगितली पाहिजे ती म्हणजे काही बस चौक्या ज्या आहेत त्या बस चौक्यांमध्ये महिला कर्मचारी कामाला नाही आहेत. बस स्थानकं जी आहेत 53 बस स्थानकापैकी 2 ठिकाणी ही महिला स्वच्छतागृह आहे, त्याच ठिकाणी महिलांची अपॉइंटमेंट बेस्ट कडनं केली जाते आणि तरी देखील जी बस स्थानकं आहेत त्यांना जागा कमी आहे. परंतु तिथं सेपरेट शौचालय असलं पाहिजे ही तुमची भूमिका ही 100% रास्त आहे आणि म्हणून जागेचं कारण न दाखवता त्या ठिकाणी महिला जर कर्मचारी असतील तर त्यांच्यासाठी देखील सेपरेट शौचालय बांधण्याची भूमिका ही बेस्ट कडनं घेतली जातील. तसे निर्देश देखील त्यांना दिले जातील. आणि शेवटचा प्रश्न जो आपण मांडला की त्यांना 12,000 रुपयाचा पगारच फक्त दिला जातो, तर मला चुकीचं रेकॉर्डवर येऊ नये म्हणून थोडं या ठिकाणी सुधारणा करायची आहे की किमान वेतन मी सांगतो ना मी सांगतो ना किमान वेतन अधिनियमानुसारच ज्यांना पेमेंट केलं जातं आणि 6 कॉन्ट्रॅक्टरकडनं पेमेंट केलं जातं. मी त्यांची नावं वाचत नाहीत, परंतु पहिला जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याकडनं हातात येणारी जी रक्कम आहे ती 15,548 रुपये आहे. दुसरा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याकडनं हातात येणारी जी रक्कम आहे ती 17,353 रुपये आहे. तिसरा कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याच्याकडनं 18,397 रुपये. चौथा कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याच्याकडनं 18,032 रुपये आणि पाचवा कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याच्याकडनं 18,209 रुपये अशा पद्धतीचा पगार हा त्यांना दिला जातो. थोडंफार पहिला आणि जो दुसरे पगार आहे त्याच्यामध्ये जो फरक आहे त्याचं कारण पहिल्या कॉन्ट्रॅक्टरनं कॉन्ट्रॅक्टर बेसिसवर किलोमीटर बेसिसवर भरलेलं जे टेंडर आहे ते कमी असल्यामुळे 15,548 रुपये हे त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिले जातात. कुठेही किमान वेतन अधिनियमाच्या खाली हा पगार त्यांना दिला जात नाही. परंतु एक महत्वाची गोष्ट की महिलांसाठी शौचालय असतील, त्यांच्या सुविधा असतील, त्या सगळ्या सुविधा देण्याच्या संदर्भामध्ये बेस्टला निर्देश दिले जातील. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी जो मांडला की कंत्राटी लोक जी आहेत ही आपल्याला परमनंट करता येतील का, तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि शासनाची आणि बेस्टची आर्थिक परिस्थिती बघता हे कंत्राटी कामगार जे आहेत हे आपल्याला परमनंट करता येणार नाही. चौधरी साहेब. धन्यवाद अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, बर ठीक आहे, महिलांचा प्रश्न आहे, महिलांना अध्यक्ष प्राधान्य देऊन महोदय, बोलून देऊ. खरं म्हणजे मुंबई महापालिका असेल, रुग्णालय असतील, बेस्ट प्रशासन असेल, हे जे खऱ्या अर्थाने चालू राहिले तर ह्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मुळे चालू झालं करोनामध्ये. करोनामध्ये जे मूळ कामगार होते ते अनेक जण हॉस्पिटलमध्ये असेल, बेस्टमध्ये असतील, कामावर येत नव्हते. परंतु ही बेस्ट जी चालू राहिली ती सर्व ह्या कंत्राटी कामगारांच्या पाठबळामुळे, त्यांनी केलेल्या सेवेमुळे चालू राहिली. आणि मग यामध्ये महिला आहेत कर्मचारी, पुरुष कर्मचारी आहेत, यांना किती वर्ष आपण अजून त्यांना कॉन्ट्रॅक्ट वरती ठेवणार. त्यामुळे ह्या लोकांना, मग ते रुग्णालयातले असतील किंवा बेस्ट मधले असतील, या सगळ्यांना एकदा कायम करण्याकरता सरकारला निर्णय घ्यावा लागेल. कारण बेस्ट मध्ये आजच्या घडीला कर्मचाऱ्यांची, मूळ कर्मचाऱ्यांची संख्या प्रचंड कमी आहे, प्रचंड भरतीला वाव आहे, परंतु सगळं कॉन्ट्रॅक्ट वरती दिलं जाते. म्हणून माझा स्पेसिफिक पहिला प्रश्न आहे की आपण या कर्मचाऱ्यांना कायम करण्याकरता काही निर्णय घेणार का. आणि माझा दुसरा प्रश्न आहे की मंत्री महोदय, आज परिस्थिती अशी आहे, बेस्टच्या डेपोचा आपण जो उल्लेख केला, अनेक बेस्टच्या डेपोमध्ये जिथे बसेस थांबतात तिथे कर्मचारी ज्यावेळी बेस्ट थांबते आणि पुन्हा ती त्या रूट वरती निघून जायचा जो मधला कालावधी असतो
दोन बाजूला दगड रचतात, त्याच्यावरती एक फळी टाकलेली असते. चहा प्यायला देखील त्यांना सुविधा नाही. त्या फळीवरती बसून ते कुठल्या तरी ठेल्यावरनं घेऊन चहा पितात. अशी परिस्थिती ह्या बेस्टच्या डेपोंची आहे. त्यामुळे ह्या बेस्टच्या सगळ्या डेपोंना एक तर महिला कर्मचाऱ्यांकरता प्रशासन गृह आणि प्रशस्त कॅन्टीन तयार करण्याचे आदेश आपण बेस्ट प्रशासनाला देणार का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, 27 आगार जे आहेत त्याच्या संदर्भामध्ये सन्माननीय अजय चौधरी साहेबांनी या ठिकाणी मुद्दा मांडलाय. जर अशा पद्धतीची परिस्थिती असेल तर तपासून बघितली जाईल आणि बेस्टला स्पष्ट निर्देश दिले जातील की मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे आणि आंतरराष्ट्रीय शहर देखील आहे. त्याच्यामुळे तिथले 27 बस डेपो जे आहेत, आगार जे आहेत, ते अतिशय चांगल्या पद्धतीचे असले पाहिजेत. यासाठी एक चांगला डीपीआर बनवण्याचे निर्देश दिले जातील आणि ते सगळे डेपो सुधारले जातील. सन्माननीय सदस्य भारतीताई लवेकर. सर्व महिलांना देणार आहे. तुम्ही तिघींनी हात वर केले, तिघींनाही संधी देणार आहे एका नंतर एक. अध्यक्ष महोदय, मी आमच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे निश्चितपणानं अभिनंदन आणि आभार मानेन की त्यांनी लाल किल्ल्यावरून जे भाषण दिलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की प्रत्येक शाळेमध्ये हे स्वतंत्र शौचालय मुलींसाठी केलं पाहिजे. कारण की शौचालयाची आवश्यकता जशी आहे तशी त्या ठिकाणी इतर सोयी सुविधा देण्याची सुद्धा आवश्यकता आहे. माझी आपल्याकडे मागणी आहे आणि 3 प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, पहिला प्रश्न तर हा आहे की आम्ही इथे 25 जणी आहोत आमदार, बरोबर आहे ना वर्षाताई? या विधानसभेच्या या ठिकाणी सुद्धा आमच्यासाठी स्वतंत्र कक्ष नाही, शौचालय नाही. आम्ही जनरल याच्यात जातो, आज सुद्धा आम्ही जातो आणि आजही आम्हाला त्रास सहन करायला लागतो. त्यामुळे इथे ही सोय करून द्यावी. महिला आमदारांची खंत व्यक्त करते मी, आपल्याला विनंती आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की आता प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहेत. पुरुषी क्षेत्र त्या हळूहळू काबीज करतायत. त्यांना संघर्ष करावा लागतोय, पुरुषी मानसिकतेचा संघर्ष करावा लागतोय. त्या ठिकाणी पक्ष वगैरे येत नाही. परंतु हे सगळं करत असताना त्यांना हे पण कळलं पाहिजे की पुरुष आणि स्त्रीमध्ये जे मूलभूत फरक आहेत त्या फरकानुसार त्यांना आपण मदत केली पाहिजे. आता तुम्हाला हे सांगताना मला हे होत आहे की कंडक्टर असू द्या, वाहक असू द्या किंवा अग्निशमन दलातले असू द्या, ह्या स्त्रियांशी जर तुम्ही बोललात तर ह्यांचे जे 4 दिवस असतात आपल्या मासिक पाळीचे, त्या काळामध्ये सुद्धा त्यांना विश्रांती घ्यायला मिळत नाही. त्यांना जे पोलीस असतात आपल्या कारागृहातले, मी जेव्हा अध्यक्ष होते महिला व बाल हक्क कल्याण समितीची, त्यावेळेला आम्हाला सगळ्या सदस्यांना ते अनुभव आले, त्यांचे बोलणे ऐकले की त्यांना तिथं सुद्धा सोय होत नाही 4 दिवसांची. अशा वेळेला त्यांना 4 दिवस जे आहेत त्या ठिकाणी विश्रांती किंवा ऐच्छिक रजा दिली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला उदाहरणच सांगते, कंडक्टर महिला त्यांनी विनंती केली होती आपल्या बॉसेसकडे की आम्हाला प्रेग्नंट असताना तुम्ही ऑफिसमध्ये बसून काम करण्याची संधी द्यावी. नाही ऐकल्या गेलं अध्यक्ष महोदय. 4,500 महिलांचे जे गर्भवती होते त्यांचे अबॉर्शन झाले अध्यक्ष महोदय, आणि ही अतिशय वाईट परिस्थिती आहे. म्हणून माझी आपल्याकडे मागणी आहे, विनंती आहे, काय समजायचं ते समजा, पण महिलांच्या बाबतीमध्ये त्यांच्यामधला जो मूलभूत फरक आहे, आज आम्ही सगळ्या क्षेत्रात आहोत, आम्हाला नकोय काही गोष्टी की तुमच्याकडून आमच्यावर उपकार होतील, आम्ही सगळीकडे काम करायला तयार आहोत, परंतु ह्या गोष्टींबाबत तुम्ही विचार करणार आहात की नाही? तुम्ही नुसतं शौचालय उपलब्ध करून उपयोग नाही. आज शाळांमध्ये सुद्धा 23% मुलींचा ड्रॉपआउट होतो. का होतो? कारण त्या ठिकाणी शौचालय नसतं, मुलींसाठी वेगळं शौचालय नसतं, त्यांना लाज वाटते त्या काळात यायला. ह्या गोष्टीवरती जाहीरपणानं बोलायला अनेकदा नाराजी व्यक्त होते किंवा कुठेतरी एक हे आहे की बाबा कसं बोलायचं, पण मी नेहमी बोलते या विषयावर. तर मी भाषणं दिलेली आहेत आपल्या सभागृहामध्ये. त्यामुळे प्रत्येक शौचालयामध्ये सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन असणं, त्या ठिकाणी इतर गोष्टी सुद्धा पुरवल्या जाणं ही अत्यंत आवश्यक गरज आहे. WHO ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यानुसार सुद्धा भरपूर पाणी, सॅनिटरी वेंडिंग मशीन, त्या ठिकाणी डिस्पोजेबल मशीन आणि तिला विश्रांती करता एक कक्ष, ही गोष्ट आवश्यक आहे. म्हणून माझी एक आपल्याकडे मागणी आहे मंत्री महोदय आपल्या माध्यमातून की वर्किंग कंडिशन जी आहे, ज्या काम करतात महिला प्रत्येक क्षेत्रात, त्यांची जी वर्किंग कंडिशनचं ऑडिट आपण करणार का? या कंडिशनचा ऑडिट आपण केलं ना तर आपल्याला सगळी माहिती समोर येईल आणि त्यानुसार आपल्याला निर्णय सुद्धा घेता येतील. त्यामुळे ते ऑडिट आपण करणार का? आणि ह्या ज्या महिला आहेत वेगळ्या क्षेत्रात, ज्या पुरुषी क्षेत्रामध्ये काम करतायत, अग्निशमन दल असेल, एसटी असेल, बेस्ट असेल किंवा अजून इतर क्षेत्र असतील, त्या क्षेत्रातल्या महिलांना
तुम्ही जे काही स्वतंत्र कक्ष आहे, स्वतंत्र शौचालय आहे आणि त्यांना प्रेग्नंट असताना त्यांना ऑफिसमध्ये बसण्याची ड्युटी देणार का? आणि 4 दिवसाची रजा, ऐच्छिक रजा म्हणा हवं तर, ती देणार का? असे माझे प्रश्न आहेत. या ठिकाणी महिला सदस्यांच्या भावना लक्षात घेता सरकारनं त्यांच्यासाठी स्वतंत्र कक्ष, स्वतंत्र स्वच्छतागृह आणि मासिक धर्माच्या वेळी लागणाऱ्या सगळ्या ज्या काही आवश्यक सोयी सुविधा आहेत त्या पुरवण्यात याव्यात दोन्ही सभागृहात, म्हणजे इथे आणि मुंबईलाही, असं मी सरकारला सांगतो. आणि मंत्री महोदय मंत्री महोदय बाकीचं उत्तर देतील. अध्यक्ष महोदय, आपण विधान भवनाच्या बाबतीतले निर्देश दिलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन केलं जाईल आणि सन्मान्य सदस्य भारतीताईंनी जे मुद्दे मांडले त्या सूचनांचे तातडीने निर्देश हे महानगरपालिका आणि बेस्ट प्रशासनाला दिले जातील. सन्मान्य सदस्या फरांदेताई, माझं नाव विसरलं तुम्ही. अध्यक्ष महोदय, मनीषाताई का तुम्ही, असं थोडं कन्फ्युजन होतं म्हणून. आ- अध्यक्ष महोदय, अतिशय महत्वाचा प्रश्न महिलांच्या दृष्टिकोनातून आहे. आज असं एकही क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी महिला काम करत नाहीये. परत अध्यक्ष महोदय, यशोमतीताई, अध्यक्ष महोदय, आज असं एकही क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी महिला काम करत नाहीये. परंतु आता वर्षाताईंनी, भारतीताईंनी जे काही त्यांचे अनुभव कथन केले, आमच्या सर्वांचे तेच अनुभव आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, ह्या प्रश्नाच्या निमित्ताने माझी शासनाला विनंती आहे की कंडक्टर म्हणून जेव्हा प्रेग्नन्सी मध्ये 8-9 महिन्यांची प्रेग्नन्सी असताना महिलांना, मग ती बेस्ट असेल किंवा सिटीलिंगच्या सेवा असतील, ह्या सगळ्याच ठिकाणी महिलांना कंडक्टर म्हणून जेव्हा प्रेग्नन्सी पिरियड मध्ये काम करायला लागतं आणि तेव्हा त्यांनी अनेक वेळा अर्ज करतात पण त्या ऑफिसमध्ये त्यांना दाद दिली जात नाही. आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय, सर्व महानगरपालिका आणि आपल्या शासनाचं धोरण आहे की जेंडर बजेट म्हणजे 5% बजेटच्या हे महिलांसाठीच्या बजेटसाठी राखीव असायला पाहिजे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, महिला बाल कल्याण समितीवरती इथल्या बसलेल्या अनेक महिलांनी काम केलेलं आहे. म्हणजे महानगरपालिका लेवलवरती महिला बाल कल्याण समितीचे सभापती म्हणून काम केलेलं आहे. अनेक वर्ष आम्ही महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, हे जर खऱ्या अर्थाने प्रश्न सुटायचे असतील तर जिल्हा परिषदा असतील, नगरपालिका असतील, नगरपंचायती असतील, महानगरपालिका असतील, यांचं जे 5% जेंडर बजेट जे असतं महिलांसाठीचं राखीव, ते महिलांसाठीच वापरलं गेलं पाहिजे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, होतं काय की त्या ठिकाणी असलेल्या स्टँडिंग कमिटीचे चेअरमन आयुक्तांना हाताशी धरून, त्या ठिकाणच्या प्रशासनाला हाताशी धरून ते जेंडर बजेट दुसरीकडे फिरवले जातात आणि मग सातत्याने असे प्रश्न उभे राहतात की महिला कर्मचारी म्हणून काम करतात, त्यांना शौचालय नसतं, शाळेमध्ये विद्यार्थिनी शाळेमध्ये येतात, 50% विद्यार्थिनी या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेतात, त्यांना शौचालय सारखा गोष्ट आज आपण 21व्या शतकामध्ये सोडू शकत नाही. ह्याचं महत्वाचं कारण आहे की जे 5% महिलांसाठीचं राखीव जेंडर बजेट जे आहे हे महिलांसाठी आणि बालकांसाठी वापरलं जात नाही. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझी शासनाला विनंती आहे की जेव्हा आपण दरवर्षी मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प घोषित करतो, हा अर्थसंकल्प घोषित करत असताना आपण प्रत्येक महानगरपालिका जिल्हा परिषदेच्या मधनं जेंडर बजेटचं ऑडिट करून तो ऑडिटचा रिपोर्ट शासनाकडे दरवर्षी यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर जेंडर बजेट जर जी महानगरपालिका जिल्हा परिषदात त्याचा पूर्ण विनिमय करत नसेल महिलांसाठी, तर त्या महानगरपालिकेवरती आपण कारवाई देखील करायला पाहिजे. हा राज्य जरी त्या स्वायत्त संस्था जरी असल्या तरी महाराष्ट्र शासनाला त्याचा अधिकार आहे. नाहीतर एखादा कायदा आपण पारित करावा. परंतु सन्माननीय अध्यक्ष महोदय, महिलांचे प्रश्न खऱ्या अर्थाने खालपर्यंत आम्हाला सोडवायचे असतील तर हे 5% जेंडर बजेट जे आहे त्याचं युटिलायझेशन व्हायला पाहिजे. आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय, वर्षाताई आणि भारतीताई सारखा माझा देखील प्रश्न आहे की महिला, मी अजिबात जर कोणाला वाटत असेल चुकीचं बोलते, परंतु महिला जेव्हा काम करतात ते पुरुषांपेक्षा देखील 10 पट अधिक काम करतात. दिस इज बिकॉज वी हॅव टू प्रूव्ह, यशोमती ताई, आणि आम्ही त्यामुळे 10 पटीने काम करतो. महिला ज्या ठिकाणी कर्मचारी म्हणून काम करतात त्या सक्षमरित्या काम करतात. आपण बघतायत सरपंच पदापर्यंत महिला आपल्या काम करतायत, परंतु अजून देखील आमच्या पुरोगामी महाराष्ट्रामधल्या महिलांचा प्रश्न सुटला नाही. आणि म्हणून सन्मान्य अध्यक्ष महोदय, माझा मंत्री महोदयांना सवाल आहे की महिला धोरण आपण आणलंय, त्या महिला धोरण मध्ये हाही विषय मांडलाय
राज्य सरकार येणाऱ्या कॅबिनेट मध्ये हा मुद्दा मंजूर करून पार ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, महानगरपालिकेपर्यंत एक पत्र पाठवून, GR पाठवून शासन याची प्रभावी अंमलबजावणी करणार का? दरवर्षी महिला बजेटचं ऑडिट महाराष्ट्र शासन करून आपल्याकडे ते ऑडिट रिपोर्ट्स मागून घेणार का? आणि ते रिपोर्ट्स आपण विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या पटलावरती ठेवणार का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडला तो दोन भागामध्ये आहे. शासनाचं महिला व बालकल्याणचं जे बजेट आहे हे बजेट खर्च होतं की नाही याचा अहवाल यांचा अहवाल तातडीनं दरवर्षी घ्यावा या सूचना दिल्या जातील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सगळ्याच सन्मान्य सदस्यांचा आदर ठेवून मी इथं आश्वस्त करतो की सर्वपक्षीय महिला आमदारांची एक कमिटी केली जाईल. एक मिनिट, एक असली कमिटी केली जाईल. आता जे सभागृहामध्ये जे प्रश्न कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये मांडले गेले, कारण हा जो प्रश्न आहे हा कर्मचारी महिला ज्या आहेत त्यांच्या बाबतीतला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये मुलींसाठी काय करायचं, कशा पद्धतीने करायचं, या ओव्हरऑल साठी महिला कमिटी आहे. परंतु फक्त कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थेसाठी, महिला कर्मचाऱ्यांच्या व्यवस्थेसाठी नक्की काय करायचं यासाठी 5 सर्वपक्षीय महिला विधानसभा सदस्यांची कमिटी नेमली जाईल. त्यांचा अहवाल 30 दिवसाच्या आत शासनाकडे मागवला जाईल आणि त्याच्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल. फरांदेताई, एकच स्पेसिफिक प्रश्न. स्पेसिफिक प्रश्न आहे की माझं मंत्री महोदयांनी उत्तर दिलं पण समाधान झालं नाही. त्याचं कारण आहे की शासनाची महिला बाल कल्याण समिती आहे. ही समिती प्रत्येक जिल्हा परिषद, नगरपालिकेमध्ये व्हिजिट करते, परंतु अजून प्रश्न सुटत नाही. त्यामुळे आम्हाला कमिटीची आवश्यकता नाही. ती कमिटी आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न असा आहे की सदर विषयाच्या बाबतीमध्ये जेंडर बजेटचं युटिलायझेशन होत नाही, तर शासन त्याच्यावरती काय कारवाई करणार? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य फरांदेताईंनी माझं पहिलं उत्तर ऐकलं नाही. मी असं सांगितलं की जे महिला व बाल कल्याणासाठी बजेट ठेवलं जातं त्याचा किती खर्च होतो याचा आढावा सातत्यानं घेतला जाईल. आणि जे आढावा देणार नाहीत किंवा तशा पद्धतीनं बजेट वापरणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल. पहिलं उत्तर मी सांगितलं. आणि दुसरं उत्तर मी सांगितलं की महिला व बाल कल्याणची समिती आहे, मला माहिती आहे. परंतु इथं जो महिलांच्या कर्मचाऱ्यांचा जो विषय आला त्याच्यासाठी नक्की कर्मचारी महिलांना काय सुविधा बेस्ट मध्ये असेल, महानगरपालिकेमध्ये असेल, जिल्हा एअरपोर्ट मध्ये असेल, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असेल, ज्या ज्या ठिकाणी महिला कर्मचारी काम करतात त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्याच्यासाठी एक समिती वेगळी स्थापन करावी अशा पद्धतीचे मी निर्देश देतो असं मी सांगितलेलं आहे. माननीय मनीषाताई, पण प्रास्ताविक आणि भाषण नको, स्पेसिफिक प्रश्न विचारा. 2 प्रश्न विचारा. प्रश्न विचारते अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य वर्षाताईंनी जी आज लक्षवेधी आणलेली आहे ही मुंबईतील आमची लाईफलाईन म्हणजे बेस्ट. मुंबईची लाईफलाईन ही बेस्ट आहे आणि आज बेस्ट ही व्हेंटिलेटरवर आहे. अध्यक्ष महोदय, आज मुंबई महानगरपालिकेला बॉडी नाहीये. मुंबई महानगरपालिकेच्या बेस्टला आज 6,000 करोडची आवश्यकता आहे. आणि ते करत असताना मी सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती करते की आपण ज्याप्रमाणे एसटी महामंडळाला मदत करतात त्याच पद्धतीने आमच्या मुंबईच्या लाईफलाईनला बेस्टला आपण मदत करणार का? कारण हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न बजेट शिवाय सॉल्व्ह होऊ शकत नाही. आज अनेक प्रश्न मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक बेस्टच्या डेपोचे आहेत. प्रत्येक बेस्टच्या डेपोचे आहेत. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात दहिसर पुलावरची चौकी तोडून आज 4 ते 5 वर्ष झाले. तिकडनंच मुलुंडच्या बसेस बेस्टच्या सुटतात, तिकडनंच घाटकोपरच्या सुटतात, पण आज तिकडे चौकी तोडलेली पुन्हा बांधली नाही. तर माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत की आमच्या मुंबईची लाईफलाईन जी बेस्ट आहे ह्याला गव्हर्नमेंट तर्फे तुम्ही त्यांना अर्थसहाय्य करणार का? दुसरा माझा प्रश्न आहे की माझ्या मतदारसंघामध्ये असलेली आमची दहिसर पुलावरची चौकी लवकरात लवकर बांधून देणार का? आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न,
अध्यक्ष महोदय, सगळ्या महिला आमदार, कोण कोल्हापूरहून येते, कोण सांगलीवरून येते, कोण आमची नगरवरून येते, इतक्या लांबवरून आल्यानंतर मंत्रालयामध्ये आजपर्यंत एकही महिला कक्ष नाहीये, टॉयलेट नाहीयेत. अध्यक्ष महोदय, मॅक्सिमम महिलांना युरिन इन्फेक्शनचे प्रॉब्लेम होत असतात. प्रत्येक अधिवेशनामध्ये आम्ही बोलतो, पण आम्हा महिला आमदारांसाठी न्याय मिळत नाही. तर तो तुम्ही मंत्री महोदयांना माझी स्पेसिफिक विनंती आहे की आज इकडे सुद्धा आम्हाला महिलांसाठी महिला कक्ष नाहीये. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, मंत्रालयामध्ये सुद्धा नाहीये. आपण सर्व ठिकाणी म्हणतो की महिलांसाठी पाहिजे, पाळणाघर पाहिजे, हे पाहिजे, पण मंत्रालयात आहे कुठे? विधानसभेत काय कुठे? कायदे बनवणारं कायदे मंडळच जर इकडे न्याय नसेल मिळत, तर इतर ठिकाणी कसा न्याय मिळणार? त्यामुळे मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, आमच्या बेस्ट ही आमची लाईफलाईन आहे, त्याला तुम्ही अर्थसहाय्य करावं, माझी दैसाची चौकी करून द्यावी आणि त्याचप्रमाणे मंत्रालयात आणि विधान भवनात महिला कक्ष करून देणार का? सन्माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला, मंत्रालयाच्या स्वतंत्र कक्षाचा, तसे निर्देश प्रत्येक फ्लोअरवर महिलांसाठी शौचालय आणि स्वतंत्र कक्ष करण्याचे निर्देश हे नक्की दिले जातील. निधीच्या बाबतीतला जो उल्लेख केला तो महानगरपालिकेनं 19-20 ला 1974 कोटी रुपये हे बेसला दिलेले आहेत. 20-21 ला 1104 कोटी रुपये दिलेले आहेत. 21-22 ला 1217 कोटी रुपये दिलेत. 22-23 ला 1182 कोटी रुपये दिलेत आणि 444 कोटी रुपये देखील बेसला दिलेले आहेत. असे एकूण 6123 कोटी रुपये हे महानगरपालिकेनं बेसला दिलेले आहेत आणि बेसला अजून जर पैशाची आवश्यकता लागली तर त्याची देखील तरतूद केली जाईल. आणि आगारांच्या बाबतीमध्ये सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडला त्याचं मी उत्तर मगाशीच दिलंय की त्याचा एक DPR बनवला जाईल आणि ते देखील चांगले आगार बनवले जातील. सन्माननीय सदस्य यशोमती ठाकूर. अध्यक्ष महोदय, आज जी लक्षवेधी सन्मान्य वर्षाताईंनी लावलेली आहे ती अतिशय महत्वपूर्ण आहे आणि बेस्ट ही जी लाईफलाईन आहे त्याच्यामधलं लाईफ कशी निघून जाते याच्यावर त्यांनी या ठिकाणी पुकारा केलेला आहे. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये सगळ्या महिला सदस्य बोलल्या आणि काही आमचे मंत्री महोदय ज्यावेळेला मागच्या काळामध्ये महाविकास आघाडीची सरकार होती त्यावेळेला मंत्री महोदय आमच्या सोबतच मंत्री होते. ऐका ना जरा, त्यावेळेला मंत्री महोदय आमच्या सोबतच मंत्री होते. ते कधी गेले तिकडे तिकडे कधी मंत्री झाले याचा आम्हाला पताच नाही लागला. असो, पण आज तुम्ही मंत्री आहात, आम्हाला आनंद आहे त्याच्यामध्ये. तुम्ही कार्यक्षम आहात आणि या गोष्टीचा तुम्ही इथे रिझल्ट देऊ शकता. अध्यक्ष महोदय मला जरा संरक्षण द्या. यामिनीताई अजून मागताय. अध्यक्ष महोदय, जरा 2-3 महत्वाच्या विषयावर या ठिकाणी मी बोलते. एक विषय की वुमेन्स पॉलिसीचं मागच्या अधिवेशनामध्ये डिस्कशन झालं होतं, त्याच्याबद्दल खूप उहापोह झाला. ती वुमेन्स पॉलिसी अजूनही आली नाही. आमच्या वेळेला ज्या वेळेला अजितदादा त्या ठिकाणी होते, अजितदादांनी देखील ती वुमेन्स पॉलिसी बघितलेली आहे, पण त्याच्याबद्दल नाही झालं. त्याच्या वेळेला एक कॉन्ट्रोवर्सीचा विषय होता की थर्ड जेंडर आपण वुमेन्स पॉलिसीमध्ये घ्यायचा की नाही घ्यायचा. नाही घ्यायचा तर इक्वली दोन्ही पॉलिसी झाल्या पाहिजे, हा एक अतिशय महत्वाचा विषय आहे. आणि त्याच्यावर मुख्यमंत्री साहेब, वुमेन्स पॉलिसीचा विषय अजितदादा तुम्हालाही माहिती आहे, मागच्या अधिवेशनात ठेवला, या अधिवेशनामध्ये काल परवा मांडला जाणार होता, अजूनपर्यंत तो मांडला गेला नाही. तुम्हाला ट्रान्सजेंडरची पॉलिसी वेगळी बनवायची आहे तर वेगळी बनवा, पण सायमल्टेनियसली दोन्ही पॉलिसीज त्या ठिकाणी आल्या पाहिजे, हा एक विषय आहे. दुसरा विषय अध्यक्ष महोदय, महिला व बाल कल्याण मंत्री म्हणून वर्षाताईंनी काम केलेलं आहे. आज आमची मैत्रीण पंकजाताई या ठिकाणी नाही आहे, पण पंकजानी पण महिला व बाल कल्याण मंत्री म्हणून काम केलेलं आहे. मी पण महिला व बाल कल्याण मंत्री म्हणून काम केलेलं आहे. तुम्हा लोकांना तर तुमच्या पक्षाने चान्स दिला नाही, पण आदित्य आमच्यामधनं तुमच्यामध्ये गेली तर तिला अजितदादांनी चान्स दिला, या निमित्तानं तुमचंही अभिनंदन करते. पण याचा अर्थ असा नाही की इथं बसलेल्या महिला कॅपॅसिटी अतिशय कॅपॅसिटी वाल्या महिला आहेत, तुम्ही त्यांना चान्स का दिला नाही हा एक प्रश्नच आहे. असो, नाही दिला, पण अध्यक्ष महोदय 3% विषय या ठिकाणी त्याचा GR झाला होता. मुख्यमंत्री साहेब, आम्ही पण तुमच्या सोबत, अजितदादा आम्ही पण तुमच्या सोबत त्यावेळेला कॅबिनेटमध्ये बसत होतो आणि 3% निधी हा जो आहे जेंडर बजेटिंगचा विषय आहे, हा प्रत्येक DPDC मधला महिला व बाल कल्याणवर खर्च गेला पाहिजे. महिलांच्या
कामावर खर्च केला पाहिजे, त्यांना सक्षम करण्यासाठी खर्च केला पाहिजे आणि महानगरपालिकेचा 5% निधी जो काही बजेटिंग होतं तो निधी त्या ठिकाणी खर्च केला पाहिजे असा GR आहे. ताई, आणि प्रश्न घ्या, वारंवार प्रश्न घ्या. अध्यक्ष महोदय 2 मिनिट बोलू द्या, कारण हा विषय महत्वाचा आहे. तो निधी वारंवार त्याचं उल्लंघन केलं जातं, तो निधी खर्च केला जात नाही. तुम्ही कर्नाटक मध्ये जा, तिथे दर 2 किलोमीटरवर टॉयलेट्स आहेत. आपल्याकडे ते टॉयलेट्स नाही आहेत. हाही विषय त्या ठिकाणी आम्ही मांडलेला होता आणि वुमेन्स पॉलिसी मध्ये देखील हा विषय केलेला आहे. पण वुमेन्स पॉलिसीच तुम्हाला मांडायची नाहीये, कुणाच ठाऊक काय. पण माझा अध्यक्ष महोदय एक विषय आहे, अजितदादा, मी तुम्हाला मागच्या वेळेला देखील हा बोलली होती. त्याही वेळेला तुम्ही फायनान्स मिनिस्टर होता, आजही तुम्ही फायनान्स मिनिस्टर आहे. जसं बजेट होतं, बजेट करताना तुम्ही 10 डिपार्टमेंट बोलवता, प्रत्येकाचं बजेट बोलवता आणि त्या ठिकाणी बजेटिंग करता. जेंडर बजेटिंग आहे अध्यक्ष महोदय, म्हणून हा विषय मांडणं अतिशय गरजेचं आहे की ज्या वेळेला तुम्ही बजेटिंग करता त्यावेळेला तुम्ही वुमेन अँड चाइल्डचं बजेटिंग करत असताना या ठिकाणी आज योगायोगानं मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री इथे या ठिकाणी आहेत आणि तुम्ही सगळे पॉलिसी मेकर्स आहात आणि चांगले पॉलिसी मेकर्स आहात. तर मग ज्या ज्या वेळेला बजेट मांडलं जातं त्या वेळेला वुमेन अँड चाइल्ड मिनिस्टरनी देखील ते बजेट मांडलं पाहिजे आणि त्या ठिकाणी त्याचं कोऑर्डिनेशन राहिलं पाहिजे. हे जर नाही झालं तर या सगळ्या गोष्टी बोलण्यामध्ये काहीच अर्थ नाही. वारंवार प्रश्न घ्या आम्ही ताई, तुम्हाला प्रश्न घ्या. म्हणायचं वारंवार आम्ही तुम्हाला म्हणायचं हे करा, एवढे GR निघाले, तेवढे GR निघाले, वारंवार ते विषय बोलायचे. इथे अर्ध्या महिला आमदार ज्या आहेत त्या महिला व बाल कल्याण समितीमध्ये राहिलेल्या आहेत किंवा अध्यक्ष तरी राहिलेले आहेत. हे सगळे आम्ही सगळीकडे फिरतो, सगळीकडे हे विषय बोलतो, पण वारंवार या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. माझी तुमच्या मार्फत मंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना असा प्रश्न आहे की जेंडर बजेटिंग हा विषय तुम्ही गांभीर्याने घेणार का आणि ते घेण्यासाठी गांभीर्याने तुम्ही काय काय त्याचा उपाय करणार. पुढच्या बजेटिंग मध्ये वुमेन अँड चाइल्ड मिनिस्टर वुमेन अँड चाइल्डचं वेगळं बजेट त्या ठिकाणी मांडणार का. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य यशोमतीताईंनी दोन महत्वाचे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत आणि मुख्यमंत्री महोदयांना उत्तर देखील द्यायचं आहे. पण दोन मिनिटातच मी सांगतो की ताई, आपण या ठिकाणी उल्लेख केलात की मी तिकडे होतो, मी कधी इकडे आलो हे देखील कळलं नाही. त्याचं उत्तर सांगतो. मागच्या 2.5-3 वर्षामध्ये तुमच्या सहित सगळे आपण सरकारला विनंती करत होतो की महिला धोरण आणलं पाहिजे, महिला धोरण आणलं पाहिजे. ते 2.5 वर्षात काही येऊ शकलं नाही आणि माझी खात्री पटली की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली हे महिला धोरण येईल. अध्यक्ष महोदय, सगळे विषय बोलून झालेले होते. फक्त त्यावेळेला एकच कॉन्ट्रोवर्सी अशी होती, कॉन्ट्रोवर्सी म्हणजे मतभेद होते की ट्रान्सजेंडरचं बजेट आणि वुमेन अँड चाइल्डचं बजेट एकत्र मांडायचं की विभक्त मांडायचं. आज ज्या वेळेला वुमेन अँड चाइल्ड फक्त मांडण्याची वेळ आली त्यावेळेला सरकार वेगळं झालं. असो, पण मागच्या विधानसभेमध्ये मागच्या वेळेला बजेट सेशनच्या वेळेला हा विषय बोलला गेला, आम्ही सगळ्यांनी आमची मतं मांडली. आज आता शेवटचा दुसरा ठीक दिवस आहे आहे, ताई. तरीही बजेट आलं नाही, तरीही धोरण आलं नाही, मंत्री म्हणून या महोदय, ठिकाणी हा मंत्री विषय महोदय. सन्माननीय वर्षाताई, उत्तर देत असताना मी राजकीय काही बोललो नव्हतो. यशोमतीताईने मी इकडे येण्याचा उल्लेख केला, त्याचा खुलासा मला केला पाहिजे. म्हणून मी खुलासा करतोय की जे 2.5-3 वर्ष महिला धोरण होऊ शकलं नाही ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली होईल याची खात्री पटली म्हणून मी इकडे आलो. आणि 2 दिवसापूर्वी जी कॅबिनेट झाली त्याच्यामध्ये महिला धोरणाला देखील मंजुरी दिलेली आहे. आणि यशोमतीताई, आपण जी सांगितलेली गोष्ट महत्वाची आहे की जिल्हा परिषदेच्या स्तरावर आणि महानगरपालिकेच्या स्तरावर 3% DPDCच्या स्तरावर जे महिला आणि बालकल्याणचं बजेट आहे ते व्यवस्थितरित्या खर्च केलं जात आहे की नाही याचं दरवर्षी पारदर्शकपणानं ऑडिट केलं जाईल. सन्मान्य सदस्य यामिनी जाधव. अध्यक्ष महोदय, वर्षाताईंनी अतिशय महत्वाची आणि गंभीर लक्षवेधी लावलेली आहे. ताई, तुमचं खूप आभार मानते. या पद्धतीची लक्षवेधी आपण आणलीत. यामध्ये अध्यक्ष महोदय, राईट टू पी प्रमाणे कुठल्या साध्या हॉटेलमध्ये जरी आपण गेलं आणि त्याचं शौचालय बाहेर असलं तर महिलांना आणि पुरुषांना असं वेगळं वेगळं असतं. मग बेस्टच्या या कंत्राटी महिला कामगार आहेत म्हणून त्यांना त्या पुरुषांच्या टॉयलेटमध्ये जावं लागतं का? तर ते असं व्हायला नाही पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. अध्यक्ष महोदय, त्यानुसार मंत्री महोदय या स्पेसिफिक गोष्टीला
काय उत्तर देतील. आणि वर्षाताईंचा दुसरा प्रश्न आहे की या वाहक कंत्राटी महिला कामगार आहेत, तर यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावं. अध्यक्ष महोदय, मी मागणी करते की यांना कायमस्वरूपी करण्याआधी जे आपले कॅज्युअल लेबर आहेत, महिला ज्या अनेक वर्ष सेवा देतात बेस्टला, तर त्यांचा प्रथम विचार व्हावा कायम करताना, आणि नंतर या कंत्राटी महिला कामगारांचा. मंत्री अध्यक्ष धन्यवाद. महोदय, या प्रश्नाचं उत्तर मी दोनदा दिलेलं आहे. 27 आगारामध्ये सेपरेट शौचालय ही महिलांसाठी आहेत. तिथं जर नसतील तर ती देखील उपाययोजना केली जाईल. बस स्थानकावर नसतील तरी देखील ती उपाययोजना केली जाईल. परमनंटच्या बाबतीमध्ये देखील मी उत्तर दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बेस्टच्या संदर्भात जेवढ्या महिला आहेत किंवा पूर्ण महाराष्ट्रातल्या कर्मचारी महिला आहेत, यांना नक्की संरक्षण कसं द्यायचं, त्यांना काय उपाययोजना करायची, यासाठी कमिटी नेमण्याची देखील घोषणा मगाशीच मी केलेली आहे. सन्माननीय सदस्य राम कदम, शेवट तुम्ही सांगितलंय 30 सेकंदात मांडतो. 30 सेकंद. अध्यक्ष महोदय, तुम्हाला वाटत नाही हा माझ्यावर अन्याय आहे? प्रश्न मा- अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपण महिला कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या बाबतीमध्ये बोलतो. जी बीएसटीची ऐतिहासिक परंपरा 1926 ची आहे आणि ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळाले 1947 ला, ज्यावेळेस तिचं नाव बीएसटी झालं, जी 35 लाख प्रवाशांना दररोज 3000 बसेस मधून त्यांची ने-आ-जा करतं, त्या बीएसटीला दर महिन्याला 180 कोटी रुपयाचं नुकसान आहे. वर्षाला 2200 कोटी रुपयाचं नुकसान आहे. केवळ महिला कर्मचारी नाही, तिथे पुरुष कर्मचारी सगळ्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. आपण जाऊन माझ्या घाटकोर मधल्या अमृतनगर मध्ये जी बीएसटीची वसाहत आहे, त्या वसाहतीची अवस्था बघा. मी स्वतः बीएसटीच्या जनरल मॅनेजरना जाऊन भेटलो. ते म्हणतात आमच्याकडे वसाहत दुरुस्त करायला पैसे नाहीत. नाही, अध्यक्ष महोदय, जोपर्यंत शासन स्तरावर म्हणजे एका ठिकाणी महापालिकेमध्ये 90,000 कोटी रुपये फिक्स डिपॉझिट असेल आणि दुसऱ्या ठिकाणी तिचीच सिस्टर कन्सर्न ज्याला आपण म्हणतो, त्या बीएसटीला दर वर्षाला 2200 कोटी रुपये नुकसान असेल, तर कशा मिळतील सोयी सुविधा, कशा होतील कर्मचाऱ्यांच्या वसाहती? आज 27 डेपो आहेत, 55 स्टेशन्स आहेत, कसा होईल त्याचा नाविन्यकरण? त्यामुळे अध्यक्ष महोदय, जोपर्यंत हे 180 कोटी रुपये दर महिन्याला नुकसान होत आहे आणि जे बीएसटीचं जे 10.5 लाख त्यांच्याकडे कन्झ्युमर आहेत इलेक्ट्रिसिटी मध्ये, त्याच्यामध्ये 2017 नंतर आपण त्यांना रेट वाढवू देत नाही, जो काही नियम असेल त्याच्याप्रमाणे, मग बीएसटी कडे पैसे येणार कुठून? जोपर्यंत शासन स्तरावर माननीय मुख्यमंत्री महापालिकेला निर्देश देत नाहीत किंवा सरकारकडून त्यांना पैसे देत नाहीत, तोपर्यंत या सगळ्या सोयी सुविधा या फक्त कागदावर राहणार आहेत. सदस्यांनी मांडलं, मंत्र्यांनी उत्तर दिलं, जागेवर काही येणार नाही. तर माझा मंत्र्यांना स्पेसिफिक प्रश्न आहे की बीएसटीचं हे जे आजारपण आहे, या बाबतीमध्ये सरकार म्हणून आपण त्यांना काय पैसे देणार, कधी देणार, आणि माझ्या अमृतनगरची जी बीएसटीची वसाहत आहे, ज्याची वाताहत झाली आहे, त्याचं नाविन्यकरण कधी करणार? माननीय अध्यक्ष मंत्री महोदय, सन्माननीय सदस्य रामभाऊनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला, बीएसटी ज्यावेळी सुरू झाली तेव्हा 2 कंपन्या होत्या. एक ऊर्जामध्ये काम करणारी होती आणि एक परिवहन मध्ये काम करणारी होती. ऊर्जामधनं जे प्रॉफिट मिळायचं ते परिवहनचा लॉस आपण त्याच्यामधनं भरून काढायचो. पण ज्यावेळी आयोग निर्माण झाला त्यावेळी पैसे मिळणं बंद झालं. त्याच्यामुळे तो जो डिफरन्स आहे तो आजही महानगरपालिका देते. त्याच्यामुळे कुठेही बेस्टला पैसे आम्ही कमी पडू देत नाही. आणि दुसरं, त्यांच्या मतदारसंघातल्या इमारतीचा जो त्यांनी विषय सांगितलेला आहे, ते निर्देश आयुक्तांना बेस्टच्या प्रशासनाला दिले जातील. महाराष्ट्र विधानसभा नियम 101 अन्वये कामकाज पत्रिकेवर दर्शवण्यात आलेल्या चर्चेवर सभागृहात चर्चा करण्यात आली आहे. यावर माननीय मुख्यमंत्री सदर चर्चेस उत्तर देतील.